लोक मेले तरी चालतील पण कबुतरांना मरू देणार नाही अशी अति धोकादायक विचारसरणी समाजामध्ये पसरली आहे. कबूतर लाईव्स मॅटर. मुंबईतले जैन, गुजराती आणि पक्षीप्रेमी यांना कबुतरांचा अतिपुळका आलाय. माणसांसाठी अत्यंत घातक असलेल्या कबुतरांना मुंबई उच्च न्यायालयानं दाणे टाकण्यावरती बंदी घातली आहे. पण न्यायालयाला देखील न जुमानणाऱ्यांनी हैदोस घातलाय. कबुतरांना दाणे टाकणं बेकायदा आहे आणि त्यानुसार कारवाईला सुरुवात देखील झाली. रस्त्यावरती बिनदिक्कतपणे कचरा भिरकावणारे आणि कबुतरांना दाणे टाकणारे यांच्यामध्ये तसं काडीचंही अंतर नाही आहे. मुंबईतल्या कबूतरखान्यांवरती ताडपत्री टाकण्यात आली होती. पण प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सुद्धा काही अंधश्रद्धाळूंनी, खरं तर समाजकंटकांनी असं म्हणायला हवं, ही ताडपत्री फाडून टाकली आणि बेकायदेशीरपणे कबुतरांसाठी धान्य फेकलं. या समाजकंटकांवरती सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कलमांखाली गुन्हे दाखल व्हायला हवेत. पण दुर्दैवाने दबावापोटी मुख्यमंत्र्यांसोबतच्या या संदर्भातल्या बैठकीत काही निर्णयही तातडीने झाले. काय आहे नेमका हा कबूतरखान्याचा वाद? न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा का कबूतरखाने बंद करण्याला विरोध होतोय? स्थानिक आमदारांना लोकांच्या आरोग्यापेक्षा कबुतरांची का जास्त काळजी आहे? शिवाय सर्वसामान्य नागरिकांना यावरती काय वाटतं? सगळं बघायचंय. सो व्हिडिओ स्किप करू नका. लाईक आणि कमेंट तर कराच, पण जास्तीत जास्त शेअर करून सजग नागरिकाचं कर्तव्यसुद्धा पार पाडा.